नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या रेसिपींना बरेचसा लेट झालेला आहे, कारण गेस्टसुद्धा होते, शिवाय एक्झामसुद्धा चालू होतं, त्यामुळे रेसिपीज करू शकले नाही. त्याबद्दल सॉरी. तर मित्रांनो, गेस्ट आले होते आणि त्यामध्ये जवळचेच गेस्ट होते. त्यांना असं वाटलं की काहीतरी असं वेगळं खावं, म्हणजे केक वगैरे खावा, पण त्यांना हेल्दी खायचं होतं. त्यांना मैद्याचा वगैरे केक अजिबात नको होता, शिवाय त्यांना साखरसुद्धा अलाऊ नव्हती. त्यामुळे आजची रेसिपी मी खास स्पेशली गेस्टसाठी बनवलेली होती. ती तुमच्यासोबत आज मी शेअर करते आणि ती अगदी हेल्दी आहे, शिवाय विदाऊट साखर किंवा कोणत्याही आपण इथे गुळाचा या कशाचा वापर केलेला नाही. अगदी हेल्दी रेसिपी आहे, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. तर आजची आपली ही रेसिपी आहे ती म्हणजे आपण ब्राउनी बनवलेली आहे आणि ती ब्राउनी आपण ओट्सपासून बनवलेली आहे. अगदी साधी सिंपल रेसिपी आहे, सर्वांनाच आवडेल अशी रेसिपी आहे. पहा, तुम्हाला देखील आवडते का? आणि जर आवडलीच तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा, कारण मी अशाच नवीन रेसिपीज घेऊन येत असेल. पहा, सॉफ्ट आणि एकदम स्पंजी अशी ही आपली ब्राउनी झालेली आहे. चला तर मग या ब्राउनीसाठी काय काय लागणार आहे ते आपण पाहूयात. तर या सुरुवातीला आपण इथे हे अर्धा कप डेट्स आहेत, म्हणजेच खजूर आहेत, हे अर्धा कप आहेत. यातील सर्व बिया वगैरे मी काढून घेतलेले आहेत. मागे जे छोटे देठं असतात ते सुद्धा मी काढून घेतलेत. आणि अर्धा कप डेट्समध्ये आपण अर्धा कप कोमट दूध घातलेलं आहे आणि हे आपण अर्धा ते पाऊण तास असं भिजत ठेवायचे. आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 2 कप ओट्स घेतलेले आहेत. रेग्युलर आपण जे ओट्स वापरतो तेच ओट्स आहेत, ते बारीक करून घ्यायचे आहेत. मिक्सरमधून अगदी फाईन पावडर करून घेतलेली आहे. आता आपण दुसऱ्या एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 1/4 कप बदाम घेतलेत, 1/4 कप भोपळ्याच्या बिया घेतलेत, 1/4 कप आपण अक्रोड घेतलेत, 1/4 कप मेलन सीड मिळतात ते घेतलेले आहेत. हे आपण रफली बारीक करून घ्यायचे आहेत, म्हणजे जास्त बारीकसुद्धा नाही, पण अगदी थोडेसे बारीक करून घ्यायचे आहेत. आणि जी आपण ओट्सची पावडर बनवली त्याच्यामध्येच हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपले पावडर तर सगळे तयार करून झालेले आहेत आणि केक आपण ओव्हनमध्ये बनवत असल्यामुळे मी हे चौकोनी आकारातील हे केकचं टीन आहे, त्याला सुरुवातीला बटर लावून घेतलेलं आहे. बटर किंवा तूप दोन्ही लावू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये मी लायनिंगसाठी बटर पेपर वापरलेला आहे, चौकोनी आकारात कापून घेतला आहे तो साईजच्या हिशोबाने. खाली बटर लावल्यामुळे अगदी मस्त चिटकलेला आहे, त्यामुळे वरतूनसुद्धा अगदी बटर लावून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, जो आपली केक या ब्राउनी आपण बनवतो तो पटकन निघेल. आता पाहू शकताय तुम्ही आपले जे खजूर आहेत ते छानरित्या भिजलेले आहेत. आता हे जे खजूर आहेत त्याची आपण फाईन पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरमधून. पहा, अगदी बारीकशी पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जी आपण पावडर करून घेतली होती ओट्सची, त्याच्यामध्ये आपण चॉकलेट फ्लेवर देण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून कोको पावडर घालून घ्यायची आहे. तसेच 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, हे दोन्ही घालून घ्यायचं आहे आणि ही पावडर मिश्रित पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण 1/4 कप मेल्ट केलेलं बटर घालायचं आहे. बटरऐवजी तुम्ही तेलसुद्धा घालू शकता. तसेच 1 टीस्पून आपण व्हॅनिला इसेन्स घालून घेतलेला आहे आणि इथे मी 1 कप दूध घेतलेले आहे. दूध जे आहे ते आपल्याला अगदी म्हणजे जसजसं आपल्याला अंदाजानुसार इथे आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे. आता मी सध्या थोडंसं दूध घालून घेतलेलं आहे. अंदाजानुसार मी इथे थोडं करत मिक्स करून घेणार आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये थोडे दूध घालून मिक्स तर केलेलेच आहे आणि जे आपण खजूरची पेस्ट करून घेतली होती ती सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. इथे मी अर्धा कप खजूर घेतलेले आहेत. जर तुम्हाला अजून या ब्राउनीमध्ये अजून थोडाफार गोडवा जर जास्त हवा असेल तर तुम्ही खजूराचे प्रमाण वाढवू शकता. अर्धा कपाऐवजी तुम्ही 3/4 कप खजूर घेऊ शकता.
मला इथे हे थोडे म्हणजे प्रमाण चांगले वाटले आणि जास्त गोड पण मला नको होतं, म्हणून मी त्यानुसार इथे अर्धा कप खजुराचा वापर केलेला आहे. आता बॅटर पाहू शकता अगदी थोडंसं घट्टसर आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये अजून थोडं दूध घालून हे व्यवस्थित म्हणजे मिश्रण पडेल इतपत मिक्स करून घेते आहे. कट आणि फोल्ड केक जसं बॅटर ज्यावेळी आपण तयार करत असतो त्यावेळी कट अँड फोल्ड मेथड वापरून आपण हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी एक अजून चॉकलेट फ्लेवर देण्यासाठी याच्यामध्ये मी माझ्याकडे चोको चिप्स होते घरामध्ये, ते थोडेसे घालून घेतलेत, म्हणजे 2 ते 3 टेबलस्पून मी याच्यामध्ये घालून घेतलेत. त्याचबरोबर ज्यावेळी मी केक टीनमध्ये हे बॅटर होतील त्याच्यावरती गार्निशिंग म्हणून सुद्धा मी हे थोडेसे चोको चिप्स वरून टाकणार आहे. आता हे बॅटर आपण या केक टीनमध्ये घालून घेतलेलं आहे. आता टॅप करत एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे आणि ओव्हन देखील मी 180 डिग्रीला प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला आहे. जवळपास आपलं प्रीहीट रेडी झालं असेल. वरून मी आता पाहू शकता तुम्ही मी थोडेसे चोको चिप्स घालून घेतलेले आहेत. ओव्हन चांगला प्रीहीट झालेला आहे. आता मी हे 30 मिनटासाठी कन्व्हेक्शन मोडवर 180 डिग्रीला 30 मिनटासाठी ठेवून देते आहे. ब्राउनी तर आता आपली रेडी होतेच आहे. तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला आता आपले 30 मिनिट झालेले आहेत. आता आपण ब्राउनी आपली कशी झालेली आहे ते पाहूया. थोडंसं आपण चाकूच्या साह्याने याच्यामध्ये पाहूया. जर ओलसरपणा असेल तर आपल्याला अजून थोडा वेळ ठेवावं लागेल. मी 28 मिनिट्स हे बेक म्हणजे मधून 2 मिनिट मी आधीच केक चेक करून घेते आहे. थोडंसं ओलसर वाटतं आहे, पण आता मी थोडंसं ओलसर वाटते तर इथे काय करणार आहे, कन्व्हेक्शन मोडमध्ये न ठेवता मायक्रोवेव्हमध्ये 1 मिनिटासाठी ठेवून ही ब्राउनी तयार करून घेते आहे. 1 मिनिट झालेलं आहे. आता आपली ही ब्राउनी पाहूया. मस्त अशी ही ब्राउनी आता रेडी झालेली आहे. जर तुम्हाला कन्व्हेक्शन मोडमध्ये करायचं नसेल, इवन पटकन आपल्याला जर ब्राउनी या केक बनवायचा असेल तर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये डायरेक्ट करू शकता. अगदी 5 मिनटामध्ये केक तुमचा रेडी होतो. आता पहा मस्त अशी ही आपली ब्राउनी तयार झालेली आहे. वरून चिरा पडलेल्या आहेत म्हणजे अगदी व्यवस्थितरित्या बेक झालेला आहे. आता ब्राउनी थंड झालेली आहे. आता आपण डिमोल्ड करून घेऊया. पहा आपण बटर पेपर अगदी व्यवस्थितपणे लावलेला आहे. सर्व बाजूनी लावला असल्यामुळे ब्राउनी अगदी पटकन निघालेली आहे. आता हा जो आपण बटर पेपर लावलेला आहे तो काढून घेऊया. मस्त अशी ही आपली ब्राउनी रेडी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता याचे आपण चौकोनी आकारात कापून घेऊया. मस्त सॉफ्ट अशी ही ब्राउनी तयार झालेली आहे. याच्यावरती आता आपल्याला थोडंफार गार्निशिंग करता मी चॉकलेट सिरप वापरणार आहे, कारण ही आपली चॉकलेट ओट्सची ब्राउनी आहे आणि थोडंफार गार्निशिंग म्हणजे चॉकलेटचं झालंच पाहिजे. यासाठी मी ते माझ्याकडे चॉकलेट सिरप आहे हर्षीजचं, ते वरून थोडंसं असं टाकून घेते आहे. मस्त असा हा आपला ब्राउनीला लुक आलेला आहे. मस्त अशी स्पंजी आणि एकदम छान मऊसूत अशी ही ब्राउनी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. माझ्याकडे जे आलेले डाएट प्रिय गेस्ट होते त्यांना खूपच आवडली. पहा तुम्हाला देखील आवडते का, आणि जर आवडली तर नक्कीच ट्राय देखील करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते. आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर आपण पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा. धन्यवाद.